आतापर्यंत ऐतिहासिक शहर म्हणून ओळख असणारे आपले अहिल्यानगर शहर आता गुन्हेगारी, बलात्कार आणि ॲसिड हल्ल्याच्या घटनांनी प्रसिद्ध होऊ लागले आहे. याला जबाबदार कोण? 2 दिवसापूर्वीच पारनेरमधील ढवळपुरी येथील वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष यशवंत महाराज थोरात यांनी अल्पवयीन मुलीवर अत्याचार आणि अमानुष छळ केल्याची माणुसकीला काळीमा फासणारी घटना उघड झाली. अध्यात्माचा बुरखा पांघरून एका अल्पवयीन मुलीचे आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या एका नराधम कीर्तनकाराचा खरा चेहरा समोर आला. हा नराधम गेल्या 4 ते 5 वर्षापासून त्या पीडित मुलीचे शोषण करत होता. त्या नराधमाची दिवसेंदिवस हिंमत वाढत गेली आणि 10 मार्च रोजी त्यांनी विकृतीचा कळस गाठला. आरोपीने पीडितीला फोन करून घरी बोलावले. तिने नकार दिला असता तिच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिली. भीतीपोटी मुलगी त्याच्या घरी गेली असता त्याने तिला बांबूने आणि चापटीने बेदम मारहाण केली. स्वयंपाकाची लोखंडी पक्कड गॅसवर गरम केली आणि पीडितेच्या शरीरावर त्याचे चटके दिले. या अमानुष कृत्यानंतर त्याने तिच्यावर बलात्कार केला. या घटनेनंतर लगेचच अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील वडगाव पान येथे दुसरी घटना घडली. अवघ्या 11 ते 12 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अज्ञात तरुणाने चेहऱ्यावर ॲसिड फेकले. उन्हाळ्याचे दिवस असल्याने शाळा लवकर भरते आणि लवकर सुटते. दुपारी 1च्या दरम्यान शाळा सुटल्यानंतर ही मुलगी नेहमीप्रमाणे आपल्या घराच्या दिशेने निघाली. एकट्याने जात असताना गावाच्या रस्त्यावर एका अज्ञात युवकाने तिला थांबवले. पत्ता विचारण्याच्या बहाण्याने तो जवळ आला आणि काही समजण्याच्या आतच त्या नराधमाने चिमुकलेच्या चेहऱ्यावर ॲसिड फेकले. हा अनपेक्षित हल्ला इतका क्रूर होता की मुलगी वेदनेने जोरात ओरडू लागली. तिचा आवाज ऐकून आसपासचे नागरिक धावत आले, पण तोपर्यंत तो नराधम घटनास्थळावरून फरार झाला होता. चेहऱ्यावर ॲसिड पडल्यामुळे मुलीला गंभीर दुखापत झाली. लगेच तिला जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. तिथे प्राथमिक उपचार दिल्यानंतर तिला लोणी येथील प्रवरानगर रुग्णालयात हलवण्यात आले. सध्या तिच्यावर उपचार सुरू असून तिची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात आले, पण चेहऱ्यावर ॲसिडची जखम खोलवर झाली आहे. त्यात पीडित मुलगी अत्यंत गरीब कुटुंबातील असल्याने या कुटुंबावर दुहेरी संकट आले आहे. या घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यासाठी तब्बल 10 विशेष पोलीस पथकं तैनात केली आहेत. परिसरातील सर्व CCTV फुटेज तपासले जात आहेत. मुलीचे नातेवाईक, वर्गमित्र, शिक्षक सर्वांकडून माहिती घेतली जात आहे. मात्र हल्ल्यानंतर 24 तासापेक्षा जास्त वेळ लोटला तरी आरोपीचा अद्याप काहीही थांगपत्ता लागला नाही. जिल्ह्यात 2 दिवसात 2 गंभीर घटना घडल्या. यामुळे महिला आणि मुलीच्या सुरक्षिततेचा प्रश्न किती गंभीर बनला आहे हे दिसून येतंय. मुली शाळेत पाठवायच्या की नाही? रोजच्या वाटेवर सुद्धा मुली सुरक्षित राहतील का? हे प्रश्न आता पालकाला पडत आहेत. या दोन्ही घटनेत पीडित मुली अल्पवयीन आहेत. त्यांना अजून नीट समजही नाही आणि त्यांच्यावर असे दुर्दैवी प्रसंग घडत आहेत. तेव्हा असा प्रश्न पडतो की समाजात गुन्हेगारांना कोणाचाच धाक राहिला नाही का? अहिल्यानगर जिल्ह्यात बलात्कार आणि ॲसिड हल्ल्यासारख्या घटना दिवसाढवळ्या घडतात. या असल्या गुंडांना कोणाचा आधार आहे? या गुन्हेगाराच्या पाठीशी नेमकं कोण उभा आहे? इथले पोलीस प्रशासन काय करतंय? या गुन्हेगारांना कायद्याचा धाक नाही का? ॲसिड फेकणारे गुन्हेगार असे कोण सराईत आहेत की जे प्रशासनाला सापडत देखील नाहीत? अल्पवयीन मुलीवर अत्याचार किंवा लहान मुलीवर ॲसिड फेकून आपण समाज कुठल्या दिशेने घेऊन जात आहोत? आता अहिल्यानगर जिल्ह्याची ओळख बदलून गुन्हेगाराचा जिल्हा अशी शहराची ओळख होत आहे का? हे आणि यासारखे असंख्य प्रश्न सर्वसामान्यांना पडत आहेत. तुम्हाला काय वाटते हे कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.